तर पुन्हा तुमच्यासाठी मी आता लाडक्या बहीण योजनेची एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे। बघा, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लाडक्या बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचे पैसे तुम्हाला किती तारखेला आणि किती रुपये मिळतील। कारण खूप सारे लोक म्हणतात की आता महिन्याला 1500 रुपये नाही तर 2100 रुपये मिळतील। तर हे गोष्ट खरी आहे का, हे पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। म्हणून व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा। सोबतच या वेबसाईटचे ही जे पेज आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही हे आर्टिकल वाचू सुद्धा शकता। तर ठीक आहे, तर मित्र हो, तुम्हाला तर माहित असेल लाडक्या बहीण योजनेअंतर्गत जे 1500 रुपये प्रति महिन्याला मिळत होते, परंतु शिंदे सरकार म्हणजे एकनाथ शिंदे यांनी घोषणापत्रामध्ये म्हणजे जे इलेक्शन होते त्याच्या आधीच जे घोषणा दिली होती की आता महिलांना 1500 ऐवजी 2100 रुपये प्रत्येक महिन्याला दिले जाईल। आणि हे जे किस्त आहे म्हणजे 2100 रुपये योजनाच्या 6व्या किस्त 6वीं किस्त के तहत महिलाओं के बैंक खाते में 2100 रुपये डीबीटी के माध्यम से ट्रांसफर किए जाएंगे। म्हणजे 6वी किस्त जेव्हा मिळेल तेव्हा तुमच्या अकाउंटमध्ये ऑटोमॅटिकली 2100 रुपये डीबीटीच्या माध्यमातून ट्रान्सफर करण्यात येईल। तर आता त्याच्या पुढची जी आहे तुम्हाला आता मित्र थोडीशी माहिती मी देऊन देतो। बघा, इथे येऊन तुम्ही हे सुद्धा माहिती पूर्ण वाचू शकता, यासाठी तुम्हाला पूर्ण माहिती दिलेलीच आहे। तर आता लाडक्या बहीण योजनेचे जे डिसेंबरची इन्स्टॉलमेंट आहे त्याचे पैसे तुम्हाला कधी मिळतील, तर बघा लाडक्या बहीण योजना जे डिसेंबरची 6वी इन्स्टॉलमेंट आहे ते तुम्हाला 15 डिसेंबरपासून लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये जाण्याला सुरुवात होईल। पण मित्र हो, ही जी आहे ना 2 चरणांमध्ये होईल, म्हणजे दोन काय म्हणते त्याला 2 पद्धतीमध्ये होईल। म्हणजे जसं पहिला भाग दुसरा भाग, तर चरण म्हणजे मित्र 2 स्टेपमध्ये होईल। म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये मित्र हो 3 करोड 40 लाख महिलांना जे आहे म्हणजे टोटल 3 करोड 40 लाख महिला या योजनेअंतर्गत पात्र आहे। म्हणजे त्याच्यापेक्षा जास्तही असू शकते, हा फक्त एक अंदाजित आकडा आहे। ज्यामध्ये पहिली स्टेप राहील त्यामध्ये कमीत कमी 2 करोडपेक्षा जास्त महिलांना म्हणजे ज्यांचे जे अर्ज आहे ते ऑलरेडी एक्सेप्ट झाले होते जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ज्यांचे सप्टेंबरच्या आधी ज्यांचे अर्ज स्वीकार झाले होते त्या महिलांना पहिल्या स्टेपमध्ये जे आहे पैसे मिळतील 2100 रुपये। आणि त्यानंतर 22 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत 6वा हप्ता जो राहील त्याचे 1 करोडपेक्षा जास्त ज्या महिलांना सप्टेंबर महिन्यात ज्यांचे अर्ज स्वीकार झालेले आहे त्या महिलांना मिळेल। आता बघा, काही महिला ज्यांचे फॉर्म रिजेक्ट वगैरे झाले होते त्यांना तर आणखी काही अपडेट आलेला नाही आहे। त्यांचं जसं अपडेट येईल ते मी तुम्हाला लगेच एक व्हिडिओ बनवून कळवूनच देईल। तर मित्रो, याचं पेमेंट स्टेटससुद्धा तुम्ही चेक करू शकता। जसं हे बघा इथे दिलेलं आहे टोटल अमाऊंट ट्रान्सफर्ड 4500 रुपये। हे मित्र तुम्ही एक जे आहे ना लाडक्या बहीण योजनेची अधिकारिक वेबसाईट आहे तिथून सुद्धा चेक करू शकता। लॉग इन करायचं आहे तुम्हाला या वेबसाईटमध्ये। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल ॲप्लिकेशन मेड अर्लियर या बटनवर क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे बघा तुमचा हे ॲप्लिकेशन नंबर वगैरे राहते, त्याच्या बाजूला हे बघा संजय गांधी योजनेच्या अंतर्गत जर तुम्हाला जर पैसे मिळत असेल तर इथे यस असेल, याचा अर्थ तुम्हाला यानंतर लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार नाही आहे। ठीक आहे, म्हणून तुम्हाला इथे काहीच नाही करायचं आहे। इथे फक्त तुम्हाला हे डोळ्याच्या चिन्हाच्या बाजूला हे बघा एक पैशासारखं असं काहीतरी आले असेल, याच्यावर क्लिक करायचं आहे। आणि यामध्ये जे आहे मित्र तुमच्या अकाउंटमध्ये काही या प्रकारे जे आहे ना पूर्ण पेमेंट स्टेटस दिसेल। आहे बघा, टोटल अमाऊंट ट्रान्सफर्ड 7500 रुपये तुमच्या कोणत्या अकाउंटमध्ये कधी कसे ट्रान्सफर केले बघा, बेनिफिशरीचा अकाउंट नंबर। आणि बघा आता ही जी महिला आहे यांचं जे अकाउंट आहे ना हे आधार कार्ड इनॲक्टिव्ह दाखवत आहे, त्यामुळे यांचे 3000 रुपये जे इथे कॅन्सल झालेले आहे। तर तुम्हाला सांगतोय की तुम्हाला जितके वेळा होईल तितके वेळा जे आहे ना तुमचं आधार कार्ड लिंक करून ठेवावं लागेल। डीबीटी ॲक्टिव्ह असलं पाहिजे, नाहीतर तुमचे जे पैसे आहे हे कॅन्सल्ड होऊन जाईल। ठीक आहे, हे गोष्ट लक्षात असू द्या। हे जर तुमचं आधार कार्ड ॲक्टिव्ह नसेल, बँकेसोबत लिंक नसेल तर तुमची EMI कॅन्सल होईल। जसं यांची ही किस्त आहे 31/8 तारखेला म्हणजे 8व्या महिन्यात 31 तारखेला कॅन्सल झालेली आहे। आधार कार्ड लिंक नव्हतं, त्यामुळे आत्तापर्यंत यांना 7500 रुपये मिळालेले आहे। तर काही या पद्धतीने जे आहे तुम्ही डिसेंबर महिन्याचे स्टेटससुद्धा चेक करू शकता। आणि ते करण्यासाठी तुम्हाला जे आहे या वेबसाईटवर यायचं आहे, लाभार्थी स्थितीवर जायचं आहे। लाभार्थी स्थितीवर आल्यानंतर इथे मोबाईल नंबर टाकून तुमचा कॅप्चा एंटर करून मोबाईल नंबरवर गेट मोबाईल OTPवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही डिसेंबर महिन्याची किस्तसुद्धा इथून चेक करू शकता। आणि जर असं होत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, त्यावर मी एक नवीन व्हिडिओ बनवेल। कारण इथे जे आहे ना इथलं अकाउंट नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे प्रॉब्लेम येत आहे, नाहीतर मी इथलं स्टेप बाय स्टेप व्हिडिओसुद्धा तुमच्यासाठी बनवला असता। तर काही या पद्धतीने मित्र लाडक्या बहीण योजनेची नवीन अपडेट आहे, ज्यामध्ये तुम्हाला 15 डिसेंबरपासून लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळायला सुरुवात होऊन जाईल।